नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. गोकुळ दूध संघावर प्रशासक म्हणून तुकाराम मुंडे नियुक्त करा. शिवाजी पाटलांच्या गुगलीने चर्चांना उधाण. गोकुळवर प्रशासक म्हणून ISS अधिकारी तुकाराम मुंडे यांची नियुक्ती करावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात येणार आहे. आमदार शिवाजी पाटील यांच्याकडून ही मागणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 1320 संस्थांची सुनावणी पूर्ण झाल्यानंतरच गोकुळची निवडणूक घेण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. ज्यांच्या काळात जिल्ह्यातील दूध संस्था अवसायनात काढण्यात आल्या होत्या त्या तुकाराम मुंडे यांनाच प्रशासक म्हणून नियुक्ती करावी अशी मागणी आमदार पाटील हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे करणार आहेत. यावेळी त्यांना मंगळवारी कॅबिनेट संपल्यानंतर वेळ मिळाली आहे. गोकुळ चौकशीच्या शक्यतेने पुरावे नष्ट करण्यासाठी घणाघात होण्याची शक्यता आमदार शिवाजी पाटील यांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर गोकुळ शिरगाव ताराबाई पार्क आणि मुंबई येथील कार्यालयांना तातडीने पोलीस संरक्षण देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. निकाला दिवशी गुलाल लावूनच प्रतिक्रिया देईन, हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया. गोकुळबद्दल आज या घडीला काहीही बोलणार नाही. संघाच्या निवडणुकीच्या निकाला दिवशी गुलाल लावूनच सविस्तर प्रतिक्रिया देईन असा सूचक इशारा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. ते म्हणाले, गेल्या 35-40 वर्षाच्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीवरून हसन मुश्रीफ काय आहे हे संबंधित जिल्ह्यातील राज्यालाही माहीत आहेत. त्यामुळे कोण काय म्हणते याकडे लक्ष देण्याची गरज नाही. गोरगरिबांची सेवा हाच ध्यास घेऊन मी गेली 40 वर्ष सामाजिक आणि राजकीय वाटचाल करीत आलो आहे. माझे संपूर्ण आयुष्य उघड्या पुस्तकाप्रमाणे जनतेसमोर आहे. कोण कसा आहे हे जनता चांगलेच ओळखते. लोक निश्चितच तुलना करून आपला निर्णय घेतील. मुख्यमंत्र्यांना गोकुळमध्ये आम्ही महायुतीची सत्ता आणू असे वचन दिलेलं आहे. स्थानिक निवडणुकीमध्ये एकाच पॅनलमध्ये आम्ही राहिलो असतो तर फार मोठी अडचण होणार होती. ही संभाव्य अडचण त्यांनी स्वतःहूनच दूर केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.